टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना आपली महापालिकेची थकबाकी नसल्याचा दाखला देखील त्या अर्जाला जोडावा लागणार आहे आणि तोच दाखला मिळवण्यासाठी जे आहे महापालिकेच्या या ठिकाणी 5व्या मजल्यावर किरकोळ वसुली विभागामध्ये जे आहे मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी जवळपास सकाळपासून लोक रांगेमध्ये उभे आहेत आणि मोठ्या रांगा या ठिकाणी नागरिकांच्या लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठी गर्दी जी आहे या ठिकाणी नागरिकांची झालेला आहे आणि आपले जे आहे थकबाकी नसल्याचा जो दाखला मिळवण्यासाठी जे आहे नागरिकांची या ठिकाणी सकाळपासून मोठी गर्दी आहे। महापालिकेच्या निवडणुकीच्या जे आहे अर्ज भरणे आणि अर्ज विक्री वाटपाला जो आहे या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि नागरिकांकडून जे आहे अर्ज या ठिकाणी घेतल्यानंतर आता अर्जाला जो आवश्यक असलेला दाखला जो आहे तो जोडावा लागणार आहे आणि थकबाकीदार नसल्याचा दाखला जोडण्यासाठी जो आहे तो दाखला घेण्यासाठी नागरिकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण काही नागरिकांशी बोलणार आहोत, त्यांना नेमकं काय अडचणी येतात दादा तुम्हाला नेमक्या? 1.5 तास झाले उभा, एकही जण दाखला घेऊन बाहेर आला आणि लाईन तिथल्या तिथं झाला। मी तो उभे, एकही जण पुढे सरकत नाही। 1.5 तास झाला, काहीच नाही, काही रिप्लाय नाही येते तिकडनं। नोटबुक दाखला घ्यायला 12 वाजेपासून आले, 3 ठिकाणी लाईन लावायला लागली। आता 31 ठिकाणी लाईन आहे, काहीच त्यांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स येत नाही। इथं 1-1.5 तास झाले, इथेच उभे आम्ही। हे बघा, महापालिकेने एक खिडकी योजना चालू केली की नाही, दाखवण्यासाठी एक खिडकी योजना आहे। आता तुम्हीच दिसतं की इथून काय घ्यायचं, टोकन इथून आला की मग पावती फाडा, तिसरा आला की नोटीस साठी जा, चौथं 8व्या मजल्यावर जा, संडास नसल्याचा दाखला घ्या। हे काय लावलेलं आहे प्रशासन? काय आहे की एक तर पहिले प्रशासनाने 7 ते 8 दिवस दिलेले आपल्याला, 8 दिवस दिलेले आहे। 8 दिवस दिलेले असताना 8 दिवसामध्ये आजची 23 गेली, 24 गेली, उद्या 25 ची सुट्टी, 26 ला 1 दिवस चालू राहील, 27 ला परत सुट्टी। मग काय राहते शिल्लक? काय वाटतं तुम्हाला काय केलं मी तर म्हणतो फक्त एकच दिवस द्यायला पाहिजे, एकाच दिवशी अर्ज घ्या, एकाच दिवशी फॉर्म भरा आणि सगळ्यांनी कुस्त्या खेळा इथंच। पण आता ही जी प्रक्रिया आहे वेगवेगळ्या ठिकाणी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चुकीचे म्हणजे असं सांगतोय। काय केलं पाहिजे? आपण एक खिडकी योजना तर म्हणतो, एक खिडकीचा अर्थ असा आहे की एकाच ठिकाणी सगळं मिळालं पाहिजे। हे असं 4-4 ठिकाणी म्हणजे उमेदवारांना महापालिका निवडणूक लढवण्याच्या अगोदर तिथं कुस्त्या खेळायला लावते। हे कुस्त्याच खेळणं म्हणता याला, कारण काय या माणसाच्या पुढे जर दुसरा आला तर इथंच भानगडी चालता की नाही, हेच चालू आहे। तर अशा पद्धतीने जे आहे की थकबाकीदार नसल्याचा दाखला घेण्यासाठी नागरिक सकाळपासून रांगेत उभे आहे, मात्र रांगेतली गर्दी कमी होत नाहीये। खूप वेळापासून या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते, अशा समस्या या ठिकाणी या रांगेत उभ्या नागरिकांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। मात्र महापालिकेने जर एक खिडकी योजना राबवली आहे तर थकबाकीदार नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी का चक्र मारावा लागत आहे त्याचा प्रश्न देखील या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित केला असून एकाच ठिकाणी सर्व प्रक्रिया राबवावी, कारण अर्ज भरण्याची मुदत फार कमी आहे, त्यात 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे या सगळं प्रक्रियेसाठी जो आहे फार कमी वेळ इच्छुक उमेदवारांना मिळणार आहे आणि या वेळेस लक्षात घेताच महापालिका प्रशासनाने देखील त्याच पद्धतीची संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी कार्यरत करावी, जेणेकरून इच्छुक उमेदवार असतील किंवा नागरिक असतील त्यांच्या अडचणी कमी होतील, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याशी बोलताना नागरिकांनी व्यक्त केल्या आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।